नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत विद्युत सहाय्यकच्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा. स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत की विद्युत सहाय्यकसाठी ऑनलाईन कसं अप्लाय करायचं आणि याचा फॉर्म कसा भरायचा आहे. तर विद्युत सहाय्यकच्या 5300च्या वर जागा निघालेल्या आहेत आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 1/3/2024 ते 20/3/2024 ही आहे. आणि येथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कुठली प्रोसिजर फॉलो करायची आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं या व्हिडिओला स्किप करू नका, जेणेकरून तुम्ही स्वतः घरबसल्या तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर हा अर्ज भरू शकता. अर्ज भरण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जी काही जाहिरात आलेली आहे ती जाहिरात वाचून घ्यायची आहे. जाहिरात तुम्हाला कुठून भेटेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर या जाहिरातीची लिंक देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला ही जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायची आहे. त्यामध्ये जागा दिलेल्या आहेत त्या जागा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत. पूर्ण जाहिरात ही अशा प्रकारची जाहिरात आहे. पहा, 5347 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी जागा राखीव आहेत. त्या तुम्ही पाहून घेऊ शकता. या जाहिरातीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. अगोदर पूर्ण तुम्ही जाहिरात वाचून घ्या. जाहिरात वाचून झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जाहिरातीचा क्रमांक जो आहे तो 06/2023 आहे. हा लक्षात ठेवा, कारण तुम्हाला अर्ज भरताना कामी येणार आहे. ही जाहिरात वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. त्याच्यानंतर क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. आता इथं तुमचं फर्स्ट नेम लिहायचं आहे, जे की तुमच्या TC किंवा मार्कशीटवर आहे. कन्फर्म फर्स्ट नेममध्ये परत तेच नाव टाकायचं आहे. मिडल नेममध्ये वडिलाचं नाव टाकायचं आहे, तेच कन्फर्म नेममध्ये टाकायचं आहे. आणि लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव टाकून 2 वेळेस कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. ईमेल ID टाकायचा आहे. त्याच्यानंतर @ पुढे जे काही असेल ते निवडायचं आहे आणि कन्फर्म ईमेल करून सिक्युरिटी कोड टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्कॅन फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. स्कॅन सिग्नेचर अपलोड करायची आहे. तुमची सिग्नेचर ही कॅपिटल किंवा ब्लॉक लेटरमध्ये नसली, या तुम्ही गाईडलाईन्स वाचून घ्या की सिग्नेचर कशी असायला हवी. त्याच्यानंतर अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आणि फोटोग्राफची साईज 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर असायला हवी. याची साईज कशी कमी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपण अगोदरच टाकलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तिथून तुम्ही पाहू शकता याला रिसाईज कसं करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर आता आपण अपलोड केलेले आहे. त्याच्यानंतर या ज्या टर्म्स आहेत ॲग्री करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, जाहिरात सिलेक्ट करायची आहे. जाहिरात क्रमांक जो होता तो आपला 06/2023 होता विद्युत सहाय्यकचा. इथून तुम्ही पाहू शकता. जाहिरात क्रमांक 06/2023 सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराची जात, इथून पदाचे नाव विद्युत सहाय्यक सिलेक्ट करा. त्याच्यानंतर अर्जदाराची जात, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज करू इच्छिता, तुमची कॅटेगरी कुठली आहे ती निवडा. मी इथं SC कॅटेगरीचा अर्ज भरत आहे म्हणून SC निवडत आहे. कोणत्या जाती अंतर्गत अर्ज करत आहात, SC. त्याच्यानंतर पोट जाती तर लिहा. त्याच्यानंतर अपंग आहात का, नाही. त्याच्यानंतर हे ऑप्शन निघून जाणार आहेत. अपंग असतील तर हे ऑप्शन येणार आहेत, अन्यथा तुम्हाला दाखवणार नाही. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे आहात का, नाही करायचं आहे. आधी धर्म निवडून घ्या, तुमचा धर्म हिंदू. त्याच्यानंतर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे आहात का, मायनॉरिटीमध्ये आहात का, नो करायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या जातीचा दाखला आहे का, इथं होय करा. असेल तर, नसेल तर नाही करा. जात क्रमांक लिहा. जात क्रमांक जारी करण्याची तारीख तुमच्या प्रमाणपत्रावर असेल ती टाकून घ्या. जात प्रमाण जारी करणारा जिल्हा तो टाईप करून घ्या. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर हे तुम्हाला लागू होणार नाही. मी इथं SC कॅटेगरीचा भरत आहे, त्यामुळे मला हे लागू होत आहे म्हणून मी इथं माहिती भरत आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. महाराष्ट्र शासनाचे जात वैधता प्रमाणपत्र धारण करत आहात का, जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. क्रिमिनल इथं विचारणार नाही, कारण इथं लागू होत नाही. त्याच्यानंतर EWS लागू होत नाही. त्याच्यानंतर उमेदवार प्रावीण्य खेळाडू आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर माजी सैनिक आहात का, नाही. अपंग माजी सैनिक, नाही. लागू होत असेल तर तुम्ही येस करू शकता. माझ्या केसमध्ये लागू होत नाही म्हणून मी नो करत आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन किल्ड इन ॲक्शन आहे का, तर नाही. तुम्ही अनाथासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का,
नाही. जर अनाथ असतील तर याला येस करतील, अन्यथा नाही करतील. प्रकल्पग्रस्त नाही. PAPचा लाभ नाही. भूकंपग्रस्त नाही. EAPचा लाभ लागू होत नाही आपल्याला. अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत नाही. पण महावितरणचे कर्मचारी आहात का? असतील तर येस करा, नसतील तर नाही करा. त्याच्यानंतर तुम्हाला कर्मचारी क्रमांक वगैरे, रुजू होण्याची तारीख, डेजिग्नेशन हे सगळं माहिती लिहावी लागेल येस केल्यानंतर. आपण नाही केलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही प्रशिक्षणार्थी आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का? म्हणजे तुम्ही जर अप्रेंटिसशिप केलेली असेल तर तुम्ही येस करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करत असाल तर येस करा, नसेल तर नाही करा. माझ्या या केसमध्ये नाही लागू होत आहे म्हणून मी नाही सिलेक्ट करत आहे. ज्यांना लागू होत आहे त्यांनी येस करायचं आहे. त्या कंपनीचं नाव निवडायचं आहे. त्याच्यानंतर किती वर्ष तुम्ही अप्रेंटिसशिप केलेली आहे तो पिरियड तुम्हाला तिथं नमूद करायचा आहे मंथमध्ये. आता इथं तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? येस करा. आधार नंबर टाईप करून घ्या. पॅन कार्ड आहे का? येस करा आणि तुमचा पॅन कार्ड नंबर टाईप करून घ्या. राष्ट्रीयत्व इंडियन. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी. येस करा. परीक्षा केंद्र आता तुम्हाला इथून निवडायचं आहे. परीक्षा केंद्रे हे जे आहेत यापैकी कुठलंही तुम्हाला जे जवळचं असेल ते तुम्ही निवडून घ्या. SSC प्रमाणपत्रावर जशी जन्मतारीख आहे तशी निवडा. जी काही तुमची SSC प्रमाणपत्रावर जन्मतारीख असेल ती तुम्ही इथं निवडून घ्या. तुमचं वय ऑटोमॅटिक येणार आहे. लिंग निवडून घ्या. जुळे भावंड आहात का? असतील तर येस करा, नसतील तर नाही करा. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, मॅरिड आहात का, अनमॅरिड आहात का, डायव्होर्स्ड आहात. वडिलांचं नाव इथं पूर्ण लिहा. आईचं नाव पूर्ण लिहा. जर मॅरिड असाल तर पत्नीचं नाव लिहावं लागेल. आता इथं पत्तामध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता टाईप करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जिल्हा टाईप करायचा आहे, राज्य सिलेक्ट करायचं आहे, पिनकोड टाईप करायचा आहे आणि वरचा जर ॲड्रेस सेम असेल तर याला टिक मार्क करायचा आहे. वरचा जो ॲड्रेस आहे तो जसा तसा खाली येईल. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुमची डिटेल्स व्हॅलिडेट केली जाईल आणि कुठली जर फील्ड राहिलेली असेल तर तुम्हाला ते परत भरण्यास सांगितले जाईल. त्यामुळे तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. आपली व्हॅलिडेट झालेली आहे. आता सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करतो. त्याच्यानंतर आता इथं पहा, तुम्हाला तुमची शैक्षणिक अर्हता लिहायची आहे. तुमचं SSCचं बोर्ड लिहायचं आहे. SSC उत्तीर्ण दिनांक लिहायचा आहे, टक्केवारी लिहायची आणि श्रेणी इथून सिलेक्ट करायची आहे. HSC असेल तर सेम त्यालाही तसंच. आता तुमचं ITI इलेक्ट्रिशियनमध्ये झालेलं असेल तर तुम्हाला त्याचे बोर्ड लिहायचं आहे, पासिंग डेट द्यायची आहे, पर्सेंटेज लिहायची आहे आणि तुमची श्रेणी लिहायची आहे. इथं SSCची मंडळ जे आहे ते आपण इथं टाईप करून घ्यायचं आहे. शॉर्टमध्ये मी टाईप करून घेतो SBSHSE पुणे. मी शॉर्टमध्ये इथं टाईप करून घेतो. त्याच्यानंतर 10वी उत्तीर्ण झाल्याचा दिनांक तुमच्या सनदवर नमूद असेल तो इथून तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे. तुमच्या सनदवर उत्तीर्ण दिनांक इथं दिलेला असतो. त्याच्यानंतर टक्केवारी इथं टाईप करून घ्यायची आहे. जी काही तुमची टक्केवारी असेल 10वीला ती इथं टाईप करून घ्या आणि श्रेणी इथून सिलेक्ट करा. फर्स्ट क्लास माझ्या याच्यामध्ये लागू होतं, मी फर्स्ट क्लास सिलेक्ट करतो. HSC झालेलं नाही या विद्यार्थ्याची. त्याच्यानंतर ITIचा जो काही ट्रेड झालेला आहे त्याचा बोर्ड NCVT दिल्ली हे त्यांचं बोर्ड असणार आहे. त्याच्यानंतर तुमचे स्ट्रीम कुठली होती म्हणजे इथं तुमचा ITIचा ट्रेड कुठला होता तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. या विद्यार्थ्याचा इलेक्ट्रिशियन हा ट्रेड होता म्हणून मी इथं इलेक्ट्रिशियन टाईप करून घेत आहे. त्याच्यानंतर परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक, तुमचा जो काही इलेक्ट्रिशियनचं सर्टिफिकेट असणार आहे त्याच्यावर तुमचा परीक्षा उत्तीर्ण दिनांक असणार आहे. तुमचं जे फायनल इयरचं सर्टिफिकेट असणार आहे त्यातून तुम्हाला दिनांक घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज आणि क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर तुम्ही नमूद करा. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल नमूद करा. डिप्लोमा झालेला असेल नमूद करा. या केसमध्ये माझ्या कुठलाही झालेलं नाही म्हणून मी हे सोडून देत आहे. त्याच्यानंतर मराठी लँग्वेज सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का याला येस करायचं आहे तुम्हाला, कारण तुम्हाला मराठीचं नॉलेज आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट त्याबद्दलचं तुम्हाला तिथं द्यावं लागेल. येस करा तुम्ही. त्याच्यानंतर ITI उत्तीर्ण झाल्यानंतर महावितरणमध्ये तांत्रिक आउटसोर्स म्हणून काम केले आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. जर केले असेल तर तुम्हाला विभाग कार्यालयाचं नाव आणि कधीपासून कधीपर्यंत केलं असेल ते तुम्हाला कालावधी इथं नमूद करावं लागेल. माझ्या केसमध्ये नाही आहे म्हणून मी इथं नाही सिलेक्ट करत आहे. जर येस केलं तर तुम्हाला ती पूर्ण माहिती नमूद करावी लागेल. त्याच्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स. तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स असेल तर इथं तुम्हाला पूर्ण इथं त्याची डिटेल्स भरून घ्यायची आहे. माझ्या केसमध्ये वर्क एक्सपिरियन्स नाही म्हणून मी हे सोडून देत आहे. तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत हे पूर्ण तुम्हाला इथं भरून घ्यावं लागेल. माझ्या केसमध्ये लागू होत नाही म्हणून मी हे सोडून देत आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि तुम्हाला न्यायालयात तुमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल आहे का याला तुम्हाला नाही करायचं आहे. जर येस असेल तर तुम्हाला त्याचा तपशील द्यावा लागेल. आपल्या केसमध्ये नाही आहे म्हणून मी नो करतो. इथं मराठी लँग्वेज, हिंदी आणि इंग्लिश टाईप करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला 3ही भाषा
वाचण्यास, लिहिण्यास आणि बोलण्यास येतात याला टिक मार्क करायचा आहे. रीड, राईट आणि स्पीकला टिक मार्क करून घ्यायचं आहे. टिक मार्क करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. कुठली फील्ड भरायची राहिलेली असेल तर ते तुम्हाला इथं सांगेल. वन ऑर मोर एरर फाउंड इन पेज. कुठंतरी आपलं भरायचं राहिलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता. इथं जी आहे ती डेट चुकलेली आहे आपली. त्यामुळे इथं डेट NCVT 2 वर्षाचा जो डिप्लोमा इलेक्ट्रिशियनचा आहे त्याची डेट चुकलेली आहे. डेट ऑफ पासिंगची आहे ती 29/12/2023 पूर्वी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इथून डेट चुकलेली आहे तर डेट मी दुरुस्त करून घेतो आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करत आहे. त्यामुळं डेट भरत असताना बरोबर भरा. आता डिटेल्स व्हॅलिडेट झालेले आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्मची पूर्ण प्रिव्ह्यू दाखवणार आहे. याला एकदा वाचून घ्या. आय ॲग्री करा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. यामध्ये आता तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही. त्यामुळे जर चेंज करायचं असेल तर चेंज करून घ्या. याला ओके करा. आता आपल्याला लेफ्ट थंब इम्प्रेशन तुमचं जे आहे ते डाव्या हाताचा अंगठा आणि हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे की तुम्हाला कसं लिहायचं आहे हँड रिटन डिक्लेरेशन. त्याचा फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. असा तुमचं डिस्क्रिप्शन दिसेल आणि अपलोड केल्यानंतर त्याचा प्रिव्ह्यू दिसेल. त्याला ओके करा. इथून प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे म्हणजे सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. जसं स्मॉलमध्ये आहे स्मॉलमध्ये टाका आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पॉपअपला ओके करा. त्याच्यानंतर आता 147.50 रुपयाचं पेमेंट आपल्याला करायचं आहे. सिक्युरिटी कोड टाकून सबमिटवर क्लिक करा. ओके करा. त्याच्यानंतर आता भीम UPI किंवा QR कोडनं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. SC कॅटेगरीमधून फॉर्म भरल्यामुळे 147 रुपये फीस कटत आहे. इथं QR सिलेक्ट करा आणि QR कोड स्कॅन करून याचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेस होणार आहे. त्याची रिसिप्ट तुम्ही काढून घ्या आणि परत लॉग इन करून प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्हाला जो आहे तो हा अर्ज प्रिंट करून घ्यायचा आहे. अर्ज भरत असताना तुम्हाला जर यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आपण हा अर्ज भरत असताना स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळं कमेंट करण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ अगोदर पूर्णपणे पाहून घ्या. जर व्हिडिओ पाहूनही तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायची जेणेकरून तुम्हाला हे जाहिरात त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन याची पूर्ण PDF फाईल तुम्हाला आपल्या चॅनलला मिळून जाईल.